लेकरं किती मोठे झाले ना तरी आई त्यांचा वाढदिवस करायचा कधीच विसरत नाही, बरोबर ना? तसंच मग माझ्या आईचा वाढदिवस होता मम्मीचा, तर म्हटलं चला तिचं मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि तिला छान असा ड्रेस सुद्धा मी गिफ्ट केला होता बरं का. आता अधिक महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आईची उटी भरतात, म्हणून म्हटलं चला तिचा वाढदिवस सुद्धा आहे आणि तिने छान असं आवरलं होतं म्हणून ना मी इथं मस्त असं आहे ना तिची ओटी सुद्धा भरून घेतली बरं का. कालचा दिवस खरंच खूप छान होता, आईचा वाढदिवस सुद्धा होता. अधिक महिना असल्यामुळे ना आईचा वाढदिवस सुद्धा झाला आणि तिची ओटी सुद्धा भरली. आता म्हणतात ना सगळ्यात मोठं दान ते कन्यादान असतं, तर एका आईने आहे ना मुलीला दान करून आहे ना सगळ्यात मोठं कन्यादान केलेलं असतं, म्हणूनच ना आईची उटी भरायची असती. मग काय बहिणीनी तर स्विगीवरून आहे ना भाज्या ऑर्डर केल्या होत्या. आता जेवण बनवायचं काहीच टेन्शन नव्हतं बरं का. आता कधी काही असलं ना तर बहीण अशाच भाज्या वगैरे बाहेरून ऑर्डर करती, तर म्हटलं चला आता फक्त चपात्या बनवायच्या होत्या आणि जेवणाचं बाकी काही टेन्शनच नव्हतं. म्हटलं चला मस्त असं आहे ना तिकडूनच मग आईकडूनच जेवण करून येणार होते, म्हणूनच ना तिथेच थांबले होते मम्मीच्या घरी. आता जेवणामध्ये काय काय ऑर्डर केलंय तेच मी बघत होते आणि मला सगळं सोडून सुद्धा ठेवायचं होतं. तर सगळ्यात अगोदर बघू शकता इथे ना पनीर बिर्याणी होती, खूप छान होती, वास पण खूप छान येत होता, क्वांटिटी पण भरपूर होती, मग मी ती सोडून ठेवली इथे. त्याच्यासोबत त्यांनी कांदा लिंबू सगळं दिलं होतं. इथे शेव भाजीचा रस्सा होता, म्हणजे शेव वेगळी येते आणि रस्सा वेगळा येतो, तर म्हटलं चला तर शेव भाजी पण सोडून ठेवली. आता ह्या दुसऱ्या डब्यामध्ये ना काय ते बघत होते, तर बघू शकता खूप छान असं इथं पनीरची भाजी सुद्धा ऑर्डर केलेली होती. छान असं आर्यननी मी दोघांनी एका ताटामध्ये जेवण केलं आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या घरी आले बरं का. पोटभर जेवण झालं होतं, मग घरी आल्यावर चेंज वगैरे केलं आणि आता काय आरामात झोपायचं होतं, बाकी काहीच काम नव्हतं. तर असा होता कालचा दिवस. तर चला इथेच व्हिडिओ एंड करते, भेटू पुन्हा, बाय.